नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी तुमच्यासाठी काही इंग्लिश ग्रामरच्या नोट्स तयार करून ठेवल्या आहेत. तर बघा, यात जे काही पॉईंट्स कव्हर करणार आहे ते मोस्ट ऑफ टाइम प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले टॉपिक आहेत. ते तुम्ही प्रिपेअर करून जा किंवा त्यांच्या शॉर्ट टेक्निक ज्या आहेत, ट्रिक्स त्या लक्षात ठेवून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. पहिला टॉपिक बघू आपण, इन्फिनिटिव्ह. तर हे कसं फाइंड आउट करायचं, कसं अंडरलाईन करायचं. तर बघा, वाक्यामध्ये जिथं टू असेल, टू नंतर वर्ब असेल तर तिथे त्याला तुम्हाला अंडरलाईन करावं लागतं. जसं की फॉर एक्झाम्पल, आय लाईक टू रीड, म्हणजे मला वाचायला आवडतं. तर टू रीड हे इन्फिनिटिव्ह झालं, याला अंडरलाईन करायला आपल्याला सांगितलेलं असतं 1 मार्क्ससाठी. तर एकदम इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर सेकंड घेतला आहे मी, शी वॉन्ट्स टू प्ले. शी वॉन्ट्स टू प्ले म्हणजे टू नंतर वर्ब आला, ठीक आहे, आलं ते इन्फिनिटिव्ह, त्याला अंडरलाईन करायची छान पद्धतीने. आणि लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, नंतर येतो क्वेश्चन टॅग. ठीक आहे, क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला काय असतं, तर त्याच्यामध्ये बघा एक मेन महत्त्वाची गोष्ट आहे. क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला जर सेंटेन्स पॉझिटिव्ह दिलं असेल तर जो काही क्वेश्चन टॅग येतो तो निगेटिव्ह असतो, आणि जर निगेटिव्ह सेंटेन्स दिलं असेल तर क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह येतो. तर सिम्पल त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आता हे एक्झाम्पल आहे, इथं म्हटलं आहे ही इज कमिंग टुडे. ही इज कमिंग टुडे म्हणजे सेंटेन्स काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि इथं दिलेलं आहे ही इज कमिंग टुडे, तर आपण याचं क्वेश्चन टॅग काय करू, इजंट ही म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग याला येईल. जर याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स जर असेल मित्रांनो तर डोंट यूज करतात, आणि पास्ट टेन्स असेल तर डिडंट यूज करतात. तर ह्या काही नोट्स आहेत साईडला, त्या लक्षात घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही इझिली क्वेश्चन टॅग समजून घेणार. ठीक आहे, फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह हे लक्षात घ्या. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह आला पाहिजे. या एक्झाम्पलवरून तुम्हाला कळलंच असेल. ठीक आहे, सेंटेन्स पॉझिटिव्ह तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. त्याच्यानंतरचं नेक्स्ट येतं WH क्वेश्चन. तर WH क्वेश्चन कसा तयार करायचा, 1 मार्कासाठी ग्रामरचा क्वेश्चन असतो. तर बघा, व्हॉट, व्हेअर, व्हेन, हू, हुम, विच म्हणजे काय, कुठे, केव्हा, कधी, हे सर्व व्यवस्थित नोट्समध्ये मी लिहिलेलं आहे. या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. तर एक्झाम्पल बघा, WH क्वेश्चन कसं तयार करायचं, एकदम सिम्पल एक्झाम्पलवरून समजून सांगितलं आहे. माय नेम इज राजेश्वरी. ठीक आहे, माझं नाव राजेश्वरी आहे. तर याच्यावरून आपल्याला क्वेश्चन तयार करायचं ह्या सेंटेन्सवरून. आता आपण सिम्पल काय म्हणतो, व्हॉट इज युअर नेम. तर तशा पद्धतीने बघा मित्रांनो, जर आपल्याला क्वेश्चन विचाराय की तुझं नाव काय आहे, म्हणजे इथं नाव काय आहे ते येण्यासाठी आपण काय विचारू शकतो, काय म्हणजे व्हॉट. व्हॉट इज युअर नेम, अशा पद्धतीने WH क्वेश्चन सिम्पल तयार करायचा असतो. त्याच्यानंतर आय लिव्ह इन पुणे म्हणजे कुठे राहतो असा क्वेश्चन आपण तयार करू शकतो, WH क्वेश्चन तयार करू शकतो. व्हेअर, कुठेला आपण काय यूज करतो, व्हेअर डू यू लिव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन WH क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. खूप सिम्पल क्वेश्चन हे बोर्ड एक्झामला, बोर्ड पेपरला तुम्हाला विचारलेले असतात. त्याच्यावरून तुम्ही फक्त हे एवढे जे हे आहे ना ते तेवढं लक्षात घ्या आणि त्याच्यावरून इझिली तुम्ही क्वेश्चन बनवू शकता. तर मित्रांनो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स कसं तयार करायचं त्याच्यासाठी हे लक्षात घ्या. व्हेरी शब्द असेल सेंटेन्समध्ये, जर व्हेरी शब्द असेल तर तुम्ही हाऊपासून स्टार्ट करणार. ओके, नंतर व्हेरी असेल तर तुम्ही व्हॉट ठीक आहे, स्टार्टिंग तुमची व्हॉटपासून होईल जर व्हेरी असेल तर बघा सिम्पल क्वेश्चन आहे, धिस फ्लावर इज व्हेरी नाईस म्हणजे हे फ्लावर खूप छान आहे. तर आपल्याला त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार करायचं आहे. तर बघा, फक्त व्हेरी आहे. ठीक आहे, व्हेरी असला तर आपण हाऊ यूज करतो. तर हाऊ नाईस धिस फ्लावर इज. तर हे सेंटेन्स कसं तयार केलं बघा, मी व्हेरी आहे म्हणून हाऊ आला, त्याच्यानंतर नाईस, धिस फ्लावर इज. ओके, मी तिथं तुम्हाला नंबर्सने दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही क्रम लावून लिहायचं. हे सोप्या भाषेत मी तुम्हाला एकदम समजून सांगते. इन डिटेल जाण्यात काही मिनिंग नाही, कारण की आपल्याजवळ टाईम खूप कमी आहे. सेकंड घेऊ आपण, पूजा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. व्हेरीला आपण काय घेऊ, व्हॉट. तर काय येईल, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल पूजा इज. ठीक आहे, मी इथं तुम्हाला पॉईंट आउट करून दिले की कोणत्या नंबरला येईल, ते तुम्हाला सिम्पली समजायला पाहिजे. त्याच्यासाठी इन डिटेल जाण्यात काही अर्थ नाही आहे सध्याच्या सिच्युएशनला. तरी नंतरचा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला ॲज वेल ॲज. तर मित्रांनो हे बघा, ॲज वेल ॲज तुम्ही केव्हा यूज करणार, जेव्हा सेंटेन्समध्ये अँड यूज केलेला असेल किंवा 2 सेंटेन्समध्ये कॉमा असेल. ठीक आहे, कॉमा असेल किंवा अँड असेल तर तुम्ही ॲज वेल ॲज तिथं यूज करायचं. सिम्पल, जिथं अँड आहे तिथं अँड रिप्लेस करायचं आणि ॲज वेल ॲज टाकायचं. फॉर एक्झाम्पल बघा, ही इज काइंड अँड हॉनेस्ट
म्हणजे काय, ही इज काइंड ॲज वेल ॲज हॉनेस्ट, म्हणजे तो काइंड पण आहे आणि हॉनेस्ट पण आहे असं त्याचा अर्थ झाला. तर तुम्ही फक्त अँडला रिप्लेस करून ॲज वेल ॲज टाकणार. नेक्स्टचा इम्पॉर्टंट जो आहे तो आहे नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली और बट ऑल्सो हे तुम्हाला ॲड करायचं असतं सेंटेन्समध्ये. तर बघा, जर सेंटेन्समध्ये अँड असेल किंवा ॲज वेल ॲज असेल, बघा मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला काय यूज करून सेंटेन्स तयार करायचं आहे. ॲज वेल ॲज करायचं आहे की नॉट ओनली बट ऑल्सो करायचं आहे. तर इथं नॉट ओनली बट ऑल्सो येईल. तर तुम्ही अँड किंवा ॲज वेल ॲज असेल तर तिथं फक्त तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो, पण ते कुठे टाकायचं ते बघा व्यवस्थित. शी इज स्मार्ट अँड हार्ड वर्किंग. आता इथं अँड आला तर आपण नॉट ओनली कुठे टाकू आणि बट ऑल्सो कुठे टाकू, तर स्मार्ट जो आहे याच्या पुढे, म्हणजे शी इज नॉट ओनली स्मार्ट, म्हणजे ती फक्त स्मार्ट नाही तर बट ऑल्सो हार्डवर्किंग सुद्धा आहे. म्हणजे शी इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो हार्डवर्किंग. समजलं मित्रांनो? डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुमचे डाऊट क्लिअर करेल. नंतरचा लास्टचा आणि इम्पॉर्टंट आहे नो सूनर दॅन. तर नो सूनर दॅनमध्ये हे बघा तुम्ही कसं पद्धतीने करू शकतात. तर ॲज सून ॲज जर सेंटेन्समध्ये असेल स्टार्टिंगला तर तिथं तुम्ही नो सूनर देणार. त्याच्यानंतरचं बघा दॅन जो आहे तो तुम्ही कॉमाच्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट येईल ॲज सून ॲज आय रीच्ड होम इट स्टार्टेड रेनिंग, म्हणजे जसं की मी घरी पोचलो लगेचच पाऊस सुरू झाला. तर हे सेंटेन्स तुम्हाला नो सूनर दॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं लिहिणार, नो सूनर, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येईल बघा, इथं काय येईल, डीड का घेतला आहे, कारण की इथं रिच्ड आहे, ठीक आहे. रिच्ड आहे पास्ट टेन्समध्ये गेला आहे म्हणून डीड, ठीक आहे. त्याच्यानंतर आय रीच होम दॅन इट स्टार्टेड रेनिंग. अशा सिंपल पद्धतीने तुम्हाला फक्त कन्वर्ट करायचं आहे. ॲज सून ॲज असलं की तिथं नो सूनर लावायचं आणि जिथं कॉमा येईल तिथं दॅन लिहायचा. ओके, सिंपल पद्धतीने तुम्हाला एकदम छान अशा नोट्स मी प्रिपेअर केल्या आहेत. याची लिंक PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करून देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.